चला तर आज म्हटलं खूप दिवसानंतर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. मध्ये खूपच असा गॅप गेलेला आहे आणि सकाळची ही वेळ असते ना, माझी खूप अशी धावपळीची असते. मला ना सकाळच्या वेळी पटपट सगळं आवरून घ्यायला आवडतं. म्हटलं चला आता फरशी पुसून झाली, लगेचच ना बाहेरचा ओटा, माझं ओपन किचन आहे ते सगळं स्वच्छ केलं आणि खालची फरशी धुवायला घेतली. मस्त झुंजू वातावरण आहे, पक्ष्यांचा किलकिलाट पण तुम्ही ऐकतच असाल. आणि मग म्हटलं चला आता ना हा ओटा धुतला का नंतर म्हटलं सगळी आपली कामं सुरुवात छान होते, आल्हाददायक पण वाटतं. सगळी स्वच्छता झाली का मनाला पण असं शांत वाटतं. माझ्या तरी असं म्हणजे मला ही सवय लागलेली असल्यामुळे की काय ना एवढं काम केलं ना सकाळच्या वेळेस तर मला जरा बरं वाटतं. म्हणजे प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. सडा वगैरे झाला, आता शेण वगैरे काही मिळत नाही त्याच्यामुळे ना म्हणजे कसं आहे शेण आपल्या स्वतःच्या गाई नाही आहे, प्रत्येक वेळेस आणता नाही येत. मग जसं मिळालं तसं मग सारवते, नाहीतर मग असा सडा टाकून घेते. आणि आता सकाळचं बघा किती छान असं आल्हाददायक वातावरण झालेलं आहे. आणि हा बागही आम्ही निंदून काढला, पण इकडे ना लाईटाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मोबाईल चार्जिंग नसतो बऱ्याचदा, त्यामुळे शूटिंग राहून जातं. आणि आता शूटिंगला म्हटलं सुरुवात करूया, जसं जमेल तसं, जेवढं जमेल तेवढं. आठवड्यातून 2 तरी ब्लॉग मला आता टाकायचे आहेत. माझा तो छंद आहे, तो मला जोपासायचा आहे. तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग मात्र कमेंट करत. एवढी गरमी ना वातावरणात तर सकाळची वेळ ना अगदी 10 वाजता सुद्धा असं वाटतं की 2 वाजले. नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आता खूप दिवसातून ब्लॉग येतोय, असं नेहमीच होतंय, पण नेहमी मी म्हणते कारण कसं आहे नेहमीचे बघणारे व्ह्यूअर्सना वाटतं ना की मावशीचे ब्लॉग का नाही येते. तर आता सुरुवात करायचा मी प्रयत्न करते. सध्या ना जरा असे मध्ये मध्ये काही प्रॉब्लेम येत गेलेले आहेत ना, त्यामुळे ब्लॉग नाही होत. इथे लाईट नसते, चार्जिंग होत नाही माझा मोबाईल, आणि मी मोबाईलवर शूटिंग करत असते, त्याच्यामुळे बऱ्याचदा हेच प्रॉब्लेम चालू आहेत. तर चला व्हिडिओ आता आपले सुरू राहणार आहेत, जसे असतील तसे. तर मी प्रयत्न करणार आहे, तुम्ही प्रतिसाद देता हे मलाही माहिती आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी ना मिरची करायची, मला लाल मसाला काळा मसाला दोघं सगळ्या मिरच्या वाळत घातलेल्या आहेत. देवपूजा झाली, नंतर तुळशी वृंदावनच्या भोवती थोडंसं सारवून घेतलं, म्हणजे पाणी टाकूनच मी फिरवून घेते. थोडंसं शेण असलं तर तसंही सारवून घेते, जसं मिळेल तसं. आणि आता थोडंसं होतं शेण तर तेवढं सारून घेतलं. आता तुळशीची पूजा झाली की म्हटलं रांगोळी काढून घेऊ, तेवढा भाग केला ना एकदम छान वाटतं. आणि पक्षी बघा कसे असे सकाळच्या वेळेस किलकिल करतात ना, त्यांच्यासाठी दाणे पण टाकलेले असतात. तसंच पाण्याचे भांडे भरलेले आहेत, ते बघा ते समोर जसे मोठे मोठे दिसत आहेत ना सिमेंटचे, तेवढे पूर्ण भरून ठेवतो. आणि आता ना मिरची पण कडक उन्हात म्हटलं वाळून जाईल आणि दळून आणता येईल. थोडंसं वातावरण पण चेंज झालेलं आहे, जरा उशीरच झालेला आहे मिरची मसाले बनवायला, कारण काश्मीर फिरलो त्यानंतर 8-10 दिवस तर अगदी मस्त आरामात केला, म्हणजे आजारी पडल्यामुळे. आणि घरातली कामं थोडी केली मात्र ना. आता म्हटलं चला उठा जोमाने कामाला लागा, वर्षभर आपल्याला मसाला पुरवायचा आहे सगळ्यांसाठी. खैरनार सरांची त्यांची सकाळची कामं सुरू असतात. कुठल्या आळ्याला पाणी गेलेलं आहे नाही आहे, म्हणजे आळे म्हणजे झाडांचे आळे असतात ना गोल त्याला, किंवा गवत वाढलं का काय, थोडंफार वाढलं तरी आता काढून टाकायचं आहे म्हणे, म्हणजे जास्त नाही उद्यायचं. तिकडे गेलो त्याच्यामुळे 15 दिवसात ना काय झालं, एक पाऊस पडला आणि असं जोमाने गवत वाढलं ना, भरपूर त्रास झाला आम्हाला. खैरनार सर जिकडे जातील तिकडे आमच्या गबरूदादाला जायचं असतं. आता तो मागे तिकडे त्या शेतात गेला होता त्यांच्या मागे, आता इकडे बघा कसा पळत आला तिकडून. त्याला वाटलं हे कुठे चालले काय चालले. सडा रांगोळी सगळं झालेलं आहे. आणि आता म्हटलं मस्त असं नाश्ता करायला घेऊ. आता हे बारे देत आहे, म्हणजे पाणी भरत आहे झाडांना. पाणी विहिरीचं कमी झालेलं आहे, 2च ओळी भरल्या जातात, पण बघूया म्हटलं आता दुसरं काहीतरी सोय करायची पाण्याची, तशी मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये पुढे. तर आता छान असा उपमा करायचा होता, तर तो उपमा करायला घेतला साईडला ना, गरम पाणी करायला ठेवलं आणि त्या तेलातच रवा भाजायला घेतला. कसं आहे त्यांचं ते बारे देऊन झाले का तोपर्यंत उपमा पण होऊन जाईल म्हटलं, आणि नाश्ता पण होईल दोघांचा. आणि पाणी कमी असल्यामुळे ना लवकर होतं ते, मागाशीच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. सकाळी झाडझूड फरशी झाल्यानंतर लगेचच धुणं धुवून घेतलं होतं, आणि आज जरा धुणं पण जास्त होतं. मी ना पाणी कमी असल्यामुळे काय करते, आता एकाच वेळेस धुणं धुवायला घेते. आणि ते पण आता मी दगडावर धुणं धुते, मशीन लावत नाही आहे सध्या.
आणि मिरची मसाले म्हटले का मग त्यांचे डबे साफ करणं आलंच. तर चला म्हटलं आता हे डबे घासून घेऊ आधी, म्हणजे ते ना छान उन्हात वाळून जाते. मिरची मसाला हळद, म्हणजे ना लाल मसाला, काळा मसाला, हळद, धने जिरे पूड असे मग हे डबे तयार करावे लागतात आणि वर्षभराचं व्यवस्थित असं भरून ठेवावं लागतं. तर ते चांगले वाळले गेले ना तर मसाला कधीच आपला खराब होत नाही. 2-2 वर्ष मसाला छान टिकतो. सकाळच्या वेळी कसं आहे पटपट कामं आवरले जातं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. तर आता बघा माझं सकाळी देवपूजा वगैरे झालेली, झाडझूड, सडा, रांगोळी आणि नंतर बघा मसाले करायचे म्हणून डबे पण आता मी घासून ठेवलेले आहेत. मिरच्या आपल्या वाळत आहेत बाहेर आणि धने पण वाळत घातलेले आहेत. धने कसं आहे वाळत घातले ना तर चांगले असे कुरकुरीत होतील आणि मसाल्याला पण थोडंसं म्हणजे कसं ऊन दाखवलं ना तर ती वस्तू पण टिकाऊ होते ना. तर आता झालेलं आहे एवढं, आता मसाल्याचं वगैरेचं आवरून आता मी स्वयंपाक करायला घेते. आणि स्वयंपाकात आज काही नाही, ढेमसे करायचे आहेत. ढेमसे मात्र फ्रीजमध्ये आहेत ना तर ते मला कुकरमध्ये शिजवावे लागतील. तर आता करायला घेते आणि नंतर मग मला मसाला भाजायचा आहे. डबे वाळत घातले, ढेमशाची भाजी करायची होती आज, तर त्याच्यामुळे ती चिरून ठेवले आणि ना मग कुकरला शिजवून घेईल. कारण जर असे शिजवले ना ते चांगले शिजत नाही. कुकरला शिजवले ना तर छान असे शिजून पण होतात आणि चव पण भारी लागते. डेमशाचं कुकर लावून दिला आणि कसं आहे ते शिजताय म्हटलं तोपर्यंत ना भाकरी करू. भाकर करते बरं का आज काय टाइम करत होती, विचार करायचा. मध्येच तुम्ही ऐकलं का मी करण्या सरांना म्हटली जरा वेळ कमी, म्हटलं आज मी भाकरच करते बरं का. आपल्याला करायचं असतं तेच करतं. म्हणजे कुठलीही बाई पण कसं आहे एक शब्द जर नवऱ्याला विचारून घेतलं ना त्यांना वाटतं अरे बापरे आपल्याला विचारून करते बरं का आपली बायको. कधी कधी करा बरं का तुम्ही पण असंच. म्हणजे एक मजाकची गोष्ट आहे. जास्त करून आम्ही असंही भाकरीच खातो, पण ना कधी कधी आता ना उन्हाळ्याचं ना पोळ्या सांगतात खेळणार सर, एक टाइम करतो आम्ही तशा पोळ्या. घबरून आजकाल उन्हाळ्याचं ना कमी जेवण करतो आणि त्याचा भात बऱ्याचदा उरतो. मग असे हे सगळ्या चिमण्या येतात आणि त्या खातात. असं म्हणजे एखादी वाटीभर उरतो भात, मग त्या सगळ्या खाऊन जातात. सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा अशा येतात जमतात. तसंच एका ठिकाणी पण आम्ही टाकून ठेवतो त्यांच्यासाठी आणि मग ते किलकिलाट खूप छान वाटतो त्यांचा सकाळी म्हणा किंवा आता बघा की दुपारची वेळ आहे पण तरी पण त्या सावलीत येऊन मस्त. स्वयंपाक झाला आहे पण खरणार सर म्हटले मला जरा वेळ आहे, म्हणजे माझं काम चालू आहे. तर म्हटलं ठीक आहे मी आता ना मसाला भाजून घेते, कारण मग तो थोडासा गार होईल आणि 4 वाजेनंतर कसं दळायला जाता येईल. तर आता मसाला भाजण्यासाठी ना आधी काय केलं मी, खोबरं आहे ना कापून घेतलं आणि मिक्सरला असं दळून ठेवलं, नंतर भाजणार आहे. आणि इथे मसाला कसा मिळतो ना, मी करप पण अशी रेडीमेडच घेऊन येते. आणि ते असं लिहून देता की हा कच्चा मसाला आहे, हा काही भाजायचा नाही. आता हा असाच्या असा कढईमध्ये टाकेल मी नंतर मिक्स करायला. हा साईडला ठेवून देते आणि जेवढ्या भाजायच्या वस्तू आहे ना तेवढ्या भाजून घेते. आणि जे भाजायचे ते मी आता पुड्या काढते बाहेर. मिरे, बडीशेप, जिरे, शाई जिरे ना तिकडे कच्चच ठेवायचंय त्याला, खसखस आणि ओवा, हळद. आता फक्त एवढं भाजायचं, खोबरं भाजायचं आणि करप भाजायची आणि लास्टला मिरची भाजेल, कारण मिरचीचा खूप ठसका येईल. म्हटलं पहिले हे सगळं भाजून घेते. भाजताना ना नेहमी शेंगदाण्याचं तेल वापरायचं, म्हणजे ना वस्तू आपली टिकते. म्हणजे वर्षभराचा आपला वस्तू आहे ना ही, तर ते टिकायला पाहिजे म्हणून कधी पण शेंगदाण्याचं तेलच वापरा. आणि जेवढे आता हे भाजायचे ना तेवढे थोड्या तेलामध्ये मी या वस्तू भाजून घेणार आहे. आणि माझी मसाल्याचे व्हिडिओ भरपूर आहेत, अगदी डिटेलमध्ये आहे. तुम्ही जर
चॅनलचे नेहमीचे व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला माहीत असेल, नसेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ते नक्की बघा तुम्ही. हा मसाला ना तेलातच मी थोडासा म्हणजे कमी तेलात का होईना पण असं तळल्यासारखं करून घेते, कारण ना वस्तू ना खुसखुशीत होतात. आणि जेव्हा आपण मसाला दळतो ना, ह्या कडक असतात ना तर चांगल्या अशा दळल्या जातात आणि मऊ पण होतात. म्हणजे मऊ म्हणजे त्याचं पीठ व्यवस्थित होतं, पावडर म्हणायचं होतं मला. असा हा खडा मसाला तयार करून घेतला तेलामध्ये. ओवा, बडीशोप आणि जिरं, शाई जिरं कच्च्या याच्यात आहे, ते मी तुम्हाला पुढे सगळं दाखवेल. आणि आपले ना व्हिडिओ भरपूर झालेले आहेत, तुम्हाला माहिती मसाल्याचे व्हिडिओ किती झालेले आहेत. छान असं मस्त खरपूस होस्तर भाजून घ्यायचं. म्हणजे हे एवढ्या तेलामध्ये म्हणजे मी 2 पळी तेल टाकलं ना, त्याच्यात हा सगळा मसाला माझा तळून झालेला आहे. फक्त आता खोबऱ्याला तर काही तेल लागत नाही, खोबरं आणि खसखस होऊन जाणार भाजून. आमच्या गावच्या गिरणीत मी इथे मसाला दळायला आलेली आहे. तिखटाचा कलर बघा किती छान आहे. मिरची मसाला काढून घरी आली आणि लगेचच ना इकडे खरनार सरांनी बोर करण्यासाठी गाडी बोलवलेली होती. पहिला बोर आहे ना तो आपला जरा म्हणजे चालतच नाही, आता 2 ते 3 मिनटंच पाणी येतं त्याला. तर म्हटलं बघूया मग अजून एक करायचं म्हटले खरनार सर, तर करायला घेतलेला आहे. तर पाणी किती लागतं ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.